हॅलो, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. आज मी थोड्याफार कमेंट्सवर बोलणार आहे की सर्वांचे कमेंट्स होते की ताई डाएट काय करायचं. तर आज मी कालच व्हिडिओ तो मी अपलोड केलेला आहे की डाएट काय काय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइजचं जे सेशन आहे ते सोमवारपासून सकाळी मॉर्निंगला 5:30 वाजता चालू करणार आहे मी. तर ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे त्यांनी जॉईन व्हा. सकाळी 5:30 वाजता टायमिंग असणार आहे. मी 2 दिवस आधीच सांगत आहे कारण तुम्ही तसं तुमच्या गोष्टींची बाकीच्या प्रिपरेशन व्हायला पाहिजे. तर आपल्याला मॅट लागणार आहे. मॅटमुळं आपल्याला इझी होतं एक्सरसाइजला. बेडशीट किंवा ते होत नाही आपल्याला कम्फर्टेबल. तर एक मॅट हवं आपल्याला. दुसरं म्हणजे शूज कंपल्सरी पाहिजे कारण आपल्याला बॉडीला काय इंजुरी नको आहे, त्यामुळे बूट कंपल्सरी पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक नॅपकिन ठेवा जवळ घाम पुसण्यासाठी. आणि एक काय राहिला विषय बरं, हे पोट साफ व्हायला पाहिजे 5:30च्या आधी. हे महत्त्वाचं आहे. 5ला उठा, 5:30पर्यंत छान असं फ्रेश व्हा आणि त्याच्यानंतर आपण 5:30ला लाईव्ह चालू करणार आहे. आणि ज्यांचे अजून कमेंट्स होते की ताई पोटाचा घेर कमी करायचा आहे, तर त्यासाठी मी लवकरच व्हिडिओ एक अपलोड करीन की पोट कसं कमी करायचं. आणि पोट कमी करायचं असेल तर मेन आहे की एक्सरसाइज तर केलीच पाहिजे, पण 80% मी काल सांगितलं तसं 80% महत्त्वाचं आहे ते डाएट. तुम्ही जर 6 नंतर जेवत असाल आणि जेवतोय आणि आपण झोपून जातोय तर ते पोट वाढणार. तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, काही फरक पडणार नाही. पण 6 नंतर जेवण स्किप केलं पाहिजे. तुम्हाला जर वेट लूज करायचं आहे 6 नंतर टोटली बंद करायचं आहे. आता मला कमेंट्समध्ये सांगा की कोण कोण 6 नंतर जेवण आता बंद केलेलं आहे. त्याच्यानंतर ठरवूया की किती लोकांनी आता मनावर घेतलंय. कारण मी 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेत नाही आहे. तुम्हाला त्याचा आनंद आहे हे मला कमेंट्समध्ये तुम्ही पाठवताय सगळे. पण तुम्ही ते किती अंमलात आणताय माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण सोमवारपासून सेशन चालू करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला जिरं पाणी, दालचिनीचं पाणी, ओव्याचं जे मिक्स पाणी आहे ते तुम्हाला मी 2 दिवसात पहिला व्हिडिओ एक्सरसाइजच्या आधी ते व्हिडिओ सगळे शेअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जेवताय तेव्हा 32 वेळा चावून खायचं आहे. काही खावा, चावून खावा, गडबड असू दे, किती काही असू दे, स्वतःसाठी 10 मिनिटं जेवायला बाजूला टाईम काढा आणि चावून खावा. कारण तुम्ही भरभर फास्ट खाताय कामाच्या ह्याच्यामुळे, पण ते सगळं बॉडी एक्सेप्ट करत नाही. कारण जेवढं तुम्ही फास्ट खावा तेवढं तुमच्या आतड्यांना ते पचवायला वेळ लागतंय. त्यामुळे तुम्ही चावून खावा जेणेकरून आपला जो पोटाचा मिक्सर आहे त्याला इझी पडेल सगळ्या गोष्टी ग्राइंड करायला. कारण आपण मिक्सरमध्ये पण कुठलीही गोष्ट अखंड जर खोबरं टाकला ग्राइंड होणारच नाही. तर आपण छोटे छोटे पीस करून ॲड करतोय ना, तसंच आपण जेव्हा खातोय ना तेव्हा 32 वेळा चावून खावा. आणि एक्सरसाइजमध्ये पाणी प्यायचं असेल तर 5 मिनटं थांबून मग प्यायचं आहे पाणी. आणि एक्सरसाइज करताना जर तुम्हाला विकनेस वाटत असेल किंवा काहीतरी त्रास होत असेल, स्किप करा, थांबा तिथं तुम्ही. आपल्याला लगेच एकाच दिवशी सगळं डोंगर चढायचं नाही आहे. होईल तसं करा, स्वतःला प्रेशर देऊ नका. शेवटी बॉडी आहे, त्याला इतका पण ताण देऊ नका की तुम्हाला दुसरा काहीतरी त्रास चालू होईल. जसं होतंय तसं करा. मी 5 रिपिटेशन सांगितले असतील तर तुम्हाला 2 मध्येच त्रास होत असेल, थांबा तिथं. दुसऱ्या दिवशी 3 करा. काही आपल्याला गडबड नाही आहे की सगळ्याच गोष्टी त्या दिवशीच मला 50 करायच्या. कारण एक्सरसाइज करताना थोडं पाय दुखणार, हात दुखणार. ज्या पार्टचं मी एक्सरसाइज घेणार आहे त्या बॉडीच्या पार्टवर तुम्हाला प्रेशर येणार आहे. दुसऱ्या दिवशी थोडंसं दुखणार, पण दुसऱ्या दिवशी व्हिडिओ आपला लाईव्ह स्किप करायचं नाही, एक्सरसाइज करायचं. हळूहळू करा, काय हरकत नाही. पहिले 8 दिवस थोडंसं बॉडीमध्ये पेन होणार आहे. माझा खूप वेळा असं पेन झालं कारण आपण थोडंसं थांबतोय, परत एक्सरसाइज चालू करतोय, परत पेन होते. पण प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायचा. आणि तुम्ही भरपूर जण मला सगळं काही विचारताय, ताई हे कसं करायचं, ताई ते कसं करायचं. पण तुम्ही स्वतःवर पहिला कंट्रोल ठेवा. तुम्ही पहिला स्वतःला सांगा की मला आता करायचं आहे. माझ्यासमोर काही खायला आलं, काही जरी म्हणजे आवडता पदार्थ असला तर मी 6 महिन्यासाठी खाणार नाही, 3 महिन्यासाठी मी टोटली बंद करणार आहे. तिथून पुढे मी खाणारच आहे. मी काय कायम आयुष्यभरासाठी बंद करणार नाही आहे. पण हे स्वतःवर कंट्रोल ठेवा. आणि थायरॉइड ज्यांना थायरॉइड आहे त्याच्यासाठी स्पेशल एक थायरॉइडचा व्हिडिओ मी तयार करणार आहे, ते सुद्धा सेंड करते. पण त्याचबरोबर तुम्हाला आयुर्वेदिक किंवा आपल्या होमिओपॅथिक किंवा आपले जे मेडिसिन, इंग्लिश मेडिसिन मिळतात ते तुम्हाला मेडिसिन थायरॉइडवर घेतलेच पाहिजे. कारण माझ्या मैत्रिणीला थायरॉइड होतं, तिचं खूप वेट वाढलेलं, जवळपास 20 किलो तिचं थायरॉइडमुळं वेट वाढलेलं.
पण जेव्हा थायरॉइडची मेडिसिन चालू केली ती त्यानंतर तिचं वेट एक 7 ते 8 किलो कमी झालेलं विदाऊट एनी एक्सरसाइज. हां, आता ती एक्सरसाइज करत नाही, पण विदाऊट एनी एक्सरसाइज तिचं थायरॉइडमुळं जे वाढलेलं वजन होतं ते कमी झालेलं. तर तुमचं पण होणार. आता पुढचे 2 ते 3 दिवस आहेत, ते मी तुम्हाला जे काय काय करायचं आहे डेली रुटीनमध्ये त्याचे व्हिडिओ तुम्हाला मी ह्याच्यावर पाठवणार नाही आहे. माझं रेसिपीचं चॅनल आहे हॉटेल अभिसुची. परत एकदा सांगते, हॉटेल अभिसुची म्हणून माझं रेसिपीचं चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला स्प्राउट्सची भेळ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याच्यानंतर जे 4 प्रकारचे आपले वॉटर आहेत, वेट लॉस वॉटर, जे वेट लॉस वॉटर आहे ना त्याचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे. 2 दिवसात मी त्याचेसुद्धा व्हिडिओ अपलोड करते. सब्जा कंपल्सरी प्या. मला एक कमेंट आलेली की सब्जा सहन होत नाही. तर होत नाही तर ठीक आहे, तुम्हाला मळमळत आहे तर इतकं बॉडीला आपण नाही प्रेशर देऊ सांगत, कारण बॉडी जर सांगत असेल तर थांबलं पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्टीला प्रेशर द्यायचं नाही. तर तो विषय झाला. आणि सब्जा तुम्हाला जर जात नसेल तर तुम्ही जिरं पाणी प्या किंवा दालचिनीचं घ्या, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करते. मखाणासुद्धा चालतो. मी आता इथून पुढे माझ्या ज्या हॉटेल अभिसुची रेसिपीचं चॅनल आहे त्याच्यावर मी जास्तीत जास्त वेट लॉस करताना ज्या रेसिपीज आपल्याला महत्त्वाच्या आहेत तेच रेसिपी मी आता अपलोड करणार आहे. त्यामुळे त्यासुद्धा चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला कळेल. आणि एक दिवस आपण सूर्यनमस्कारसुद्धा घालणार आहे, कारण सूर्यनमस्कार हे सर्वांगासन आहे. सूर्यनमस्कारचे खूप मोठे फायदे आहेत. जर तुम्ही कंटिन्युटी अर्धा तास सूर्यनमस्कार घातलात तर खूप वेट लॉस होतंय. पण आपण दररोज चेंज करणार आहे, त्यामुळे दररोज सूर्यनमस्कार आपण करणार नाही आहे. आणि जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही संध्याकाळच्या सेशनमध्ये घरी सूर्यनमस्कार करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 5 पासून स्टार्ट करा, नाहीतरी पाय खूप दुखतात कारण बॉडीला ताण पडतो. त्यामुळे हळूहळू पुढं जाऊया आपण, एकदम कुठली स्टेप जायची नाही आहे. आपण ही काळजी घ्या. पाणी बरोबर घ्या, महत्त्वाचं म्हणजे, कारण आता आपण वेट लॉस जर्नी स्टार्ट करणार आहे सोमवारपासून. तर त्यामुळे तुमच्या अजून काय डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये मला सांगा. मी बऱ्यापैकी तुम्हाला सगळं शेअर केलेलं आहे. आणि कमेंट आलेली की ताई केस माझी खूप गळत आहेत. तर माझीसुद्धा केस गळत आहेत. आफ्टर डिलेव्हरी खूप कमी झालेली आहेत, म्हणजे खूप मोठी केस होती. तर आता मी सुद्धा आवळाचं ज्यूस चालू करणार आहे. तुम्हीसुद्धा ते घ्या, जेणेकरून हेअर ग्रोथ होईल. वेळेवर त्याला मसाज करत जावा, ऑइल मसाज, छान ग्रोथ होते. ऑइल जे कोकोनट ऑइल असतं ते घरगुती कोण घाण्यावरचं देते काय बघा, त्याच्यामुळे छान इफेक्ट पडेल. आणि मी सुद्धा एक तेल बनवणार आहे, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेन, की जेणेकरून आपल्या सगळ्यांचे जे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत ते सगळे छान प्रकारे सॉल्व्ह होतील. आणि एक 2-3 कमेंट आलेले की आजी होत्या त्या की ताई मी वॉकिंग करू शकत नाही, माझे पाय खूप पेन होतात. तर आपण बैठे व्यायामचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करते. मी खूप तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला सुद्धा खूप दगदग आहे, माझ्यासुद्धा 2 छोट्या मुली आहेत. मी त्यातून तुमच्यासाठी टाईम काढते. पण तुम्ही करा. असं होतंय, मला खूप वेळा झालं करायचं म्हटले, काहीतरी आवडता पदार्थ खायला गेले, झालं दिवस वाया गेला. पण एकदा मनावर घ्या, अजिबात नाही खायचं, मला काहीही होऊ दे. मी फंक्शनला गेले, फंक्शन अटेंड करा. इतकं पण म्हणजे आपण डाएट करतो म्हणजे सगळ्याच गोष्टी डिलीट करायच्या नाही आहे. फंक्शन अटेंड करा, पण तिथं काही खाऊ नका, काहीच नाही. थोडे दिवस, मी पण थोडे दिवस केलंय, आयुष्यभर थोडेच केलंय मी, तसं तुम्ही सुद्धा करा. आणि अजून काय मला कमेंट आलेलं आहे बरं, हां, ते स्प्राउट्सची भेळची एक मला रेसिपी विचारलेली, ती सुद्धा मी आता शेअर करणार आहे. आणि चावून खायचं आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि उपवास जरा कमी करा. उपवासामुळे पूर्ण डायजेशन सिस्टीमची पूर्ण खराब होत्या. कारण माझे सुद्धा वैभवलक्ष्मीचे 11 शुक्रवार मी डाएटमध्येच करत होते, पण त्या दिवशी मला खूप विकनेस यायचा. म्हणजे ज्या दिवशी माझा उपवास असेल ना त्यावेळी मला खूप विकनेस यायचा, कारण मी अजूनही उपवास ते काय असलं तर फक्त फ्रूट्स खाते, 1 ग्लास दूध पिते, ड्रायफ्रूट्स खाते, मी चिप्स, परत साबुदाण्याची खिचडी, असलं काही वरी, मी असलं काही खात नाही. कारण उपवास करायचा आणि इतकं इंटेक ऑइली करायचं, मग त्या उपवासाला काय अर्थ. कारण आपण उपवास करतोय शरीराला विश्रांतीसाठी, भक्तीसाठी, आणि आपण इकडं परत दुसऱ्या दिवशी 1 किलो वेट इन्क्रीज करतोय. काही म्हणजे त्याला अर्थ नाही आहे. त्यामुळे उपवास कमी करा. करत असाल तर त्या दिवशी थोडं एक्सरसाइज कमी करा ज्या दिवशी तुमचा उपवास असेल. आणि सेम मी तुम्हाला सांगितलंय की पिरियडमध्ये एक्सरसाइज करायची नाही, कंपल्सरी.
3 दिवस रेस्ट घ्यायची. मी सुद्धा रेस्ट घेणार 3 दिवस. त्या दिवशी तुम्हाला माझे मिस्टर व्हिडिओ लाईव्ह करून दाखवतील, त्याप्रमाणे करा. मी तिथंच थांबली असणार आहे समोर, तुम्हाला मिस्टर करून दाखवतील, त्या पद्धतीने तुम्ही करायचं. पण तुम्ही कंपल्सरी जे लेडीज आहेत त्यांनी पिरियडमध्ये एक्सरसाइज करू नका. माझं मनापासून ही विनंती आहे. विनाकारण बॉडीला स्ट्रेस देऊ नका. विश्रांतीची गरज असते ते 3 दिवस आपल्याला, तर विश्रांती घ्या. कारण जे निसर्गानं आपल्याला दिलंय त्या गोष्टींना पण आपण कुठंतरी स्वतः आपण त्याला कंट्रोल केलं पाहिजे. कारण नाही मला आता 3 दिवस वाया घालवायचे नाही आहेत, मी एक्सरसाइज करणार, नको. 3 दिवस टोटली रेस्ट घ्यायचं आहे. 2 टाईम जेवा, 1 टाईम फ्रूट खावा किंवा स्प्राउटची भेळ खावा, सलाद घ्या छान भरपूर, 1 टाईम ताक घ्या, दही घ्या. पण संध्याकाळी ताक प्यायचं नाही, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अजून काय, मी आता लाईव्ह अपलोड करणार होते काल संध्याकाळी, पण विषय काय झाला, 24 तासानंतर ते लाईव्ह चालू होणार आहे, त्यामुळे मी लाईव्ह सेशन चालू केलं नाही. तर सॉरी, मी अपलोड केलेलं, पोस्ट केलेलं, पण डिलीट केलं त्याच्यामुळेच. आणि अजून डाऊट होते की ताई हे एक्सरसाइज करताना शूज वापरले पाहिजेत का? हो, शूज कंपल्सरी वापरले पाहिजेत. आणि तुम्ही सगळेजण मला विचारताय की ताई सांग ना, आम्ही वेट कसं लूज करू, स्टिक झाले. मेन एक कमेंट येतो की ताई स्टिक झाले. माझं 15 ते 20 वेळा स्टिक झालं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा म्हणा. ज्यावेळी स्टिक झालं मी डाएट चेंज करायचे आणि एक्सरसाइज थोडीशी वाढवायचे, परत मग वेट कमी व्हायला चालू व्हायचं. कारण जर तुम्ही एकच एक्सरसाइज करत राहिला तर बॉडीला वाटतंय की आता ह्याची बॉडीला आपल्या सवय झालेली असते, त्यामुळे बॉडी काय म्हणते, चाललंय ना चालू दे, मग तिथं आपलं वेट थांबतंय, एका क्षणाला वेट थांबतंय, कारण त्या गोष्टीची बॉडीला सवय झालेली असते. आता हेच समजा तुम्ही, जर तुम्ही दररोज तेच खात असाल तर त्या गोष्टीची सुद्धा बॉडीला सवय पडते. कधीतरी आठवड्यातून एकदा सूप घेत जावा संध्याकाळचं जेवण स्किप करून, असं करा. थोडंसं स्टिक झालं की स्वतःला स्वतः जज करायला शिका. प्रत्येक गोष्ट मी सांगतेय म्हणून फॉलो करण्यापेक्षा माझं 90% ऐका आणि स्वतःचे 10% मी ह्यात काय केलं पाहिजे, स्वतः सुद्धा आपल्या मेंदूला हे करा की माझं हिथं स्टिक झालंय तर मी काय करू उद्या. स्वतःला जरा ताण द्या की जेणेकरून आपली बॉडी स्वतःला आपल्याला सांगत असते की तुझं इथं चुकलंय, तू हे कर. कारण विचार सतत आपल्या डोक्यामध्ये चालूच असतात. तसं मला सुद्धा व्हायचं. मी लगेच दुसऱ्या दिवशी डाएट थोडंसं चेंज करायचे, एक्सरसाइज चेंज करायचे, मी थोडंसं एक्सरसाइज वाढवायचे, कमी नाही करायचं तर वाढवायचं. मग स्टिक झालेलं वेट 2 ते 3 दिवसात परत लॉस व्हायला चालू व्हायचं. असं तुमचं पण होणार आहे. आणि स्टिक होतंयच, असं काही नवीन नाही आहे की ते तुमच्यासोबतच झाले, प्रत्येकाच्या सोबत होतंय की वेट हे स्टिक होत राहतंय. आणि काय डाऊट होते बरं तुमचे, फ्रूट्स खावा, फ्रूट्सनं चेहरा पण ग्लो होतोय. बदाम तुम्ही 2 खाल्लात तरी काय हरकत नाही, दररोज बदाम खाल्लात तरी काय हरकत नाही. आणि खजूर खाल्लात तर 1 ते 2, त्याच्यावर खजूर खायचे नाहीत. जर उपवासा दिवशी मी सांगितलेलं तुम्हाला की तुम्ही ड्रायफ्रुट्स ते खावा, पण प्रत्येक गोष्टीचा अतिरेक नाही. 2 सफिशियंट आहेत. कुठलाही ड्रायफ्रुट्स घ्या, 2-2च घ्यायचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे नाहीत. केळीसुद्धा खायचे नाहीत, केळीमध्ये फॅट असते, शुगर असते, त्यामुळे केळीसुद्धा घ्यायचे नाही. ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांनी मात्र प्रोटीनचं ज्यूस बनवतो ना, त्याच्यामध्ये केळ नक्की ॲड करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि थायरॉईडची मेडिसिन घ्या, जेणेकरून मी जसं सांगते आहे त्याचबरोबर तुम्हाला मेडिसिन चालू असेल, पटकन वेट लूज होईल. फार जास्त दिवस आहेत बसू नका, कंटाळ येतोय, हे आयुष्य परत परत येणार नाही आहे. त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी खावा, पण चांगल्या गोष्टी खाताना घरीच खावा, घरचंच खावा, घरीच बनवा. प्रत्येक गोष्ट घरी बनवता येते, असं कुठलीच गोष्ट झालेली नाही की घरी बनवता येत नाही. त्यासाठीच मी माझी रेसिपीचं चॅनल आहे हॉटेल एपिसोडची, त्याच्यावर भरपूर व्हिडिओ मी रेसिपी अपलोड केलेले आहेत. माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी बऱ्यापैकी 99% कुठलाही बाहेरचा मसाला वापरलेला नाही. काय गरज नाही आहे बाहेरचा मसाला वापरायचा, घरी गरम मसाला बनवा. रेसिपी आहेत यूट्यूबवर भरपूर जणांनी अपलोड केलेत. चाट मसाला आता घरी बनवता येतो, सगळं काही घरी बनवता येते. त्यामुळं घरी बनवा. साखर बंद करा, मी सांगितले. शुद्ध गूळ ओरिजिनल बाजारात मिळते. हे जर 50ला मिळत असेल तर ते 100 ते 120ला मिळते. आपण अख्खा 1 किलो महिन्यात संपवत नाही, पण जेव्हा लागेल तेव्हा आपण शुद्ध गूळ वापरायला शिका. कधी विकनेस आलं, 1 गुळाचा खडा पाण्यामध्ये टाकायचं, विरघळला ती छान असा पिऊन टाकायचं. आणि
कुणाकुणाला पोट साफ होत नसेल, आता आपल्याला एक्सरसाइज सोमवारपासून चालू करायची आहे, कुणाकुणाचं पोट साफ होत नसेल तर रात्री 1 चमचा बडीशूप, भाजकी बडीशूप नाही, विदाऊट भाजकी बडीशूप मिक्सरला ग्राइंड करायची, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा टाकायचा, छान असं एकजीव करून घ्यायचं, रात्री प्यायचं, सकाळी छान असं पोट साफ होऊन जाते. अजून काय डाऊट्स असतील तर मला विचारावा आणि खूप मनापासून प्रयत्न करा, कारण आपल्याला मोठ्या अचिव्हमेंटपर्यंत जायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला खूप छान सपोर्ट करताय, म्हणजे अक्षरशः ना मला एक एक क्षणाला आश्चर्य वाटतंय खरंच. म्हणजे तुम्हाला म्हणजे माझे व्हिडिओ आवडत आहेत हे मला फार म्हणजे फार अभिमान वाटतोय की ठीक आहे, आपले लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीत, पण माझी नवीन फॅमिली मला सपोर्ट करते, त्यांना माझं मत पटतंय आणि त्यांनी मला मेसेज टाकतायत, मला त्यांनी सपोर्ट करतायत. ह्यासारखा जगात दुसरा कुठलाही आनंद नाही आहे. त्यामुळे फेस्टिवल चालू व्हायच्या आधी स्वतःचं वेटकडे जरा लक्ष द्या. भलं ह्या वेळेचं फेस्टिवल थोडंफार कमी एन्जॉय केला तरी काही हरकत नाही, कारण आयुष्यभराचे जर फेस्टिवल एन्जॉय करायचे असतील, प्रत्येक क्षण आणि क्षण एन्जॉय करायचे असेल तर तुम्हाला स्वतःला थोडंसं आता कंट्रोल केलंच पाहिजे. आणि ज्यांना पायाचा त्रास आहे, वॉकिंगचा त्रास आहे, अबाव 50 एज असेल तर त्यांनी बैठे एक्सरसाइज खूप आहेत, पण त्यांनी डाएटकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांचे एक्सरसाइज जास्त होत नाही, त्यामुळे त्यांनी डाएटकडे खूप म्हणजे खूप लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी एक टाइम भाकरी खावा, दुसऱ्या टायमिंगला मूग असतं ना आपला अखंड मूग, ते शिजवून घ्यायचं, त्याच्यावर थोडंसं पिंक सॉल्ट टाकायचं आणि ते खायचं. थोडंसं त्यांनी डाएट जरा स्ट्रिक्ट करायचं, 3 महिने फक्त. माझ्या एक ओळखीचे काका होते, ते काहीतरी अबाव 60 एजचे होते आणि त्यांना झोपून होते त्यांनी, पण त्यांचं वेट खूप वाढलेलं, मला वाटतंय काहीतरी 80च्या आसपास होतं त्यांचं वेट. तर त्यांना वेट कमी करायचं होतं, डॉक्टरांनी सांगितले की वेट कमी केलं पाहिजे. ते बेडवर होते, त्यांना वेट लूज करणं, वॉकिंग, एक्सरसाइज, रनिंग काही होत नव्हतं. तर त्या काकांनी स्वतःचं डोकं चालवलं आणि काय केलं माहिती आहे का, तर त्यांनी फक्त शिजवलेलं जे कडधान्य असतात ना, फक्त बॉईल करायचं, शिजवून घ्यायचं, कुठलेही मुगाची डाळ असू दे, अख्खे मूग असू दे, हे सगळं शिजवायचं, किंवा आपले हरभरा चना बॉईल करून घ्यायचा, थोडंसं पिंक सॉल्ट टाकायचं, थोडंसं चाट मसाला टाकायचा, अगदी थोडंसं चाट मसाला, आणि खायचे. 3 महिन्यात त्यांचं 10 किलो वेट लॉस झालेलं, फक्त कच्चं अन्न खाऊन. कारण कच्चं अन्न खाल्लं की भरपूर म्हणजे भरपूर फरक पडतोय. जर तुमचं एज जास्त असेल, तुम्ही आता माझ्या वयाच्या असाल तर एवढं आपल्याला स्ट्रिक्ट करायची गरज नाही आहे, आपण खाऊ शकतो, पण ज्यांना एक्सरसाइज होत नाही तर त्यांच्यासाठी सांगते की मी असं करा. काही म्हणजे छान होतं, ते बेडवर होते, मस्त 10 kg वेट लॉस झालं विदाऊट एनी एक्सरसाइज, पण डाएट त्यांनी स्ट्रिक्ट केलेलं. आणि ताई मला 2-3 विचारल्या की ताई चहा घेतला तर चालेल का, नाही, थोडे दिवस मी सांगितलेलं नाही की तुम्ही आयुष्यभर बंद करा. भरपूर जण सांगतात की चहा बंद करा, हे बंद करा, ऑइली खाऊ नका, मी असं सांगितलेलं नाही आहे. फक्त तुमच्या एमपर्यंत जाऊपर्यंत बंद करा, त्यानंतर ॲटोमॅटिक तुमची बॉडी सांगते आपण खूप कष्टानं केलंय तर जरा तुझ्या खाण्यावर कंट्रोल ठेव, ही बॉडी आपल्याला सांगत जाते कधी वेट लॉस झाल्यानंतर. त्यामुळे ते टेन्शन आत्ता घेऊ नका, आत्ता टेन्शन घ्या की मला हे खायचं नाही आहे, एवढं करा. आणि ग्रीन टी प्या. चहाचा तुम्हाला तल्लफ झाली ना चहा प्यायची, लगेच ग्रीन टी प्यायचं, थांबतं तिथं. आणि थोडे दिवस डोकं दुखेल, सहन करा, बाहेर पडा, बाहेरच्या वातावरणात जावा, जेणेकरून ते डोक्यातनं निघून जाईल, चहाची जी तलफ असते ना ती निघून जाईल, मैत्रिणींच्याच जावा, होते, काही हरकत नाही आहे. अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर मला सांगा. आणि आपण आता सोमवारपासून स्ट्रिक्टली चालू करणार आहोत सेशन, सकाळी मॉर्निंगला 5:30 वाजता, आणि भरपूर लोकांना शेअर करा. सगळ्यांना माझ्याकडून जेवढं हेल्प होईल तेवढं मी करणार आहे, 100% करणार आहे. तर तुम्हीसुद्धा खूप स्ट्रॉंगली सोमवारपासून चालू करा. 2-3 दिवस काय खायचं ते खाऊन घ्या, तुम्हाला काय एन्जॉय करायचं आहे करून घ्या, काय चटपटा ते काय खायचं ते खावा, पण स्ट्रिक्टली आता सोमवारपासून चालू करा. आणि बेली फॅटचं सुद्धा, जर टोटली फॅट बॉडीमध्ये असेल तर टोटली हळूहळू कमी येत जाते, पोट असेल तर जास्त, फक्त बॉडी म्हणजे बॉडीला कुठे फॅट नाही आहे, फक्त पोटावर फॅट आहे, म्हणजे पोटाची चरबी आहे, तर त्यांनी फक्त पोटाचीच एक्सरसाइज केली पाहिजे. आणि थोडंसं लुझनिंग मी जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते 10-20 करा आणि पोटाचं एक्सरसाइज करा, मी ते सुद्धा तुम्हाला अपलोड करणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट,
माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे, त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, हॉटेल अबी सुची. चला तर बाय बाय, सगळ्यांनी काळजी घ्या आणि खूप मस्त मस्त एन्जॉय करा. 2-3 दिवस आपण लाईव्ह सेशन आता चालू करणार आहे. चला तोपर्यंत बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.